ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करून 4 वेद कथिले, ऋग्वेद सांगे कर्म, यजुर्वेद ज्ञान संपन्न, अथर्वण वेद उपासना, सामवेद कथिले अमर सुमधुर संगीत गाय. त्या ओम या दोन्ही पासून केवळ माया निर्माण झाली आणि ज्या मायेपासून आम्हा त्रयी गुणांची उत्पत्ती झाली. विश्वाचं पालकत्व करण्याची जबाबदारी केवळ आमच्या माथी आली. त्याच वेळी आम्ही आमच्या मनाला शपथ वाहिली, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. ज्यावेळी अधर्माचा भार या पृथ्वीवर होऊ लागला, या विश्वाच्या पाठीवर अधर्म फोफावू लागला, त्याच वेळी ही भूमाता, ही अवनी माता धेनूच्या संपूर्ण ब्रह्मदेवतेला शरण गेली आणि ब्रह्मदेवादी सारे देव या शेषशाही भगवंताला शरण गेले. त्याच वेळी भूमातेला दिलेलं अभिवचन सत्य करण्यासाठी ज्यावेळी तुझ्या पाठीवर भार होईल, तो भार हलका करण्यासाठी युगायुगांच्या ठाई आम्ही अवतार कार्य धारण करू. आणि म्हणूनच या भूमातेला दिलेलं अभिवचन सत्यतेत उतरण्यासाठी आज मितीतवर मत्स्य, गच्छ, वराह, नृस्य, वामन, परशुराम, राम आणि केवळ वसुदेव देवकीचा कुसुमात धन्य करण्यासाठी हा 8वा अवतार या द्रोपार युगाच्या ठाई म्हणजे कृष्ण होय, कृष्ण होय, कृष्ण होय. केवळ बाल वयत नंद यशोची इच्छा परिपूर्ण केली. गुडघ्यावर चालण्याच्या वयातच अगासूर, बगासूर, प्रगल्भासूर, धेनुकासूर, शकटासूर, विकटासूर, काशी आणि तृणावर यांचा शेवट आमच्याकरवी घडला गेला. एवढंच नव्हे तर स्वतःच्या मामानं अधर्माचं आचरण केलं म्हणून कंस आणि चाणूर यांचं मर्दन आम्ही केलं. त्याच वेळी सारे सद्भक्त म्हणू लागले, वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु, कृष्णम वंदे जगद्गुरु. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा कंस आणि चाणूर हे दत्तराज या विश्वाच्या पाठीवर अजरामर झाले. पण प्रत्येक माणसाची काया ही नश्वर आहे आणि आत्मा हा अमर आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, जन्मी जठरे शयनम. प्रत्येकाला कधी ना कधीतरी देहातला आत्मा सोडायचाच आहे आणि तो कधीही देहात राहत नाही. म्हणूनच ना जायते म्रियते कदाचिन्नाय भूत्वा भवित्वा वान भूया अजो नित्या शाश्वत स्वयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. त्याला शस्त्रानं तोडता येत नाही, अग्नीनं जाळू शकत नाही, पाण्यानं भिजवू शकत नाही, असा आत्मा या विश्वाच्या पाठीवर अमर आहे. आणि केवळ 184 योनी भोगून माणसाला नरदेहाची प्राप्ती होत असते. आणि हाच नरदेह प्रत्येकाला सार्थकी लावायचा असेल तर या विश्वाच्या पाठीवर प्रत्येक माणसानं भक्तिमार्ग आचरणात आणायला हवा. आणि जो सद्भक्त अनन्य भावे मला शरणी त्याचा जीवनातील योगक्षेम मी चालवणार आहे. अनन्य असेल तू माये जना पर्युपासते देशा नित्या अभियुक्तानम योगक्षेम वहाम्य, योगक्षेम वहाम्य, योगक्षेम वहाम्य. शांती देवी.
मंगलमय आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद। माँ मुझे प्यार तेरा है, माँ मुझे प्यार तेरा है, माँ मुझे प्यार तेरा है, ना मांगू मैं दूसरा जान, ना मांगू मैं सब कुछ आपलं कर्तव्य कुठेतरी चिरांजीत देतं असं म्हणायला हरकत नाही. अरे वा, कोणी दिव्य धारणा समाधान वाटला, एवढेच नव्हे आनंदही वाटला.